कोकण किनारपट्टीवरती जलवाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे मांडवा गेटवे ऑफ इंडिया जलवाहतूक सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने घेतलेला आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती घेतली आहे, बघूया। मोंता चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर आणि विशेष करून मुंबईच्या किनारपट्टीवर आता सतर्कता बाळगली जाते। मी सध्या गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये आहे। या ठिकाणची जर दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येईल की मुंबईतील समुद्र खवळण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते। त्यामुळे मांडवा गेटवे ऑफ इंडिया जलवाहतूक सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने घेतलेला आहे आणि पुढील आदेशापर्यंत हा निर्णय कायम राहील असं सुद्धा बोलण्यात येत आहे। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे हवामान अस्थिर झालंय आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव ही खबरदारी मेरीटाईम बोर्डाकडून घेण्यात आलेली आहे। एकंदरीतच आता मोंता चक्रीवादळाचे जे परिणाम आहेत ते सुद्धा स्पष्टपणे दिसू लागले। त्यामुळे मासेमारांनी आणि त्यासोबतच शेतकऱ्यांनी किनारपट्टीवरच्या विशेष करून खबरदारी घेणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।